अभिनेता सैफ अली खानवरील जीवघेणा हल्ला प्रकरण, हल्लेखोराचं सीसीटीव्ही समोर, इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला, उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड. सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब, हल्लेखोरानं वार करताच झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम. सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या हल्लेखोराचं लोकेशन सापडलं, आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती, पोलिसांच्या 20 पथकाकडून हल्लेखोराचा शोध सुरू. सैफच्या घरात आरोपीचा जबरदस्तीनं शिरण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही. पोलिसांनी आरोपीचं फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळील कॅमेऱ्यातून मिळवलं, सूत्रांची माहिती. इमारतीतील शिड्यांचा वापर करून संबंधित आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू. आरोपी चोरीच्या उद्देशानं आल्याची पोलीस उपायुक्त गेणाम यांची माहिती. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम, शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला, मानेवर एक गंभीर जखम, प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात कलम 311, 312, 331(4), 331(6) नुसार कारवाई, लुटीच्या उद्देशानं गंभीर जखमी करणं, जीविताला धोका निर्माण केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल. तैमूरच्या पूर्वीच्या खोलीत शिरल्यानंतर आरोपीने 1 कोटी रुपये मागितले, एका महिला कर्मचाऱ्याने आरडाओरड केल्यावर आरोपीकडून तिच्यावर हल्ला, आरोपी डकची जाळी तोडून तैमूरच्या खोलीत शिरल्याचं प्राथमिक तपासातून समोर. सैफवरील हल्ला प्रकरणी आरोपीची माहिती काढण्यासाठी मोबाईल डेटा डंप तंत्रज्ञानाचा वापर, आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर डेटा डंपचा वापर. आमच्या कुटुंबासाठी आज आव्हानात्मक दिवस होता, आम्ही अजूनही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. माध्यमांना विनंती, या कठीण काळात आम्हाला वेळ द्यावा. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरची पोस्ट. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही. सैफ अली खानवरील हल्ल्याची पोलीस चौकशी करतायत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घ्यावं, शरद पवारांची टीका. सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय काय तपासायला हवं. सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून शंका व्यक्त. हल्ल्याच्या घटनेला जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक रंग देऊ नये, भीतीचं वातावरण निर्माण करू नका, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं आव्हाडांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे, पोलिसांची सुरक्षा असलेले सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय. सैफवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल. 90% पोलीस फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत, राज्यात काय सुरू आहे, गृहमंत्र्यांनी विचार करावा, संजय राऊतांची टीका. व्यक्ती कोणत्या हेतूने आलेला याचा तपास केला जाईल, हल्लेखोराला सोडणार नाही. सैफवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपच्या राम कदम यांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा, निकम आणि फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात. आकाचं कनेक्शन थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत, वाल्मिक कराडकडून जप्त सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर, सूत्रांची माहिती. निवडणूक काळात याच सिममधून अनेक फोन, एसआयटीला संशय. हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली, वाल्मिक कराडने बारामतीतील शेतकऱ्यांचेही पैसे बुडवल्याचा आरोप. मंत्री धनंजय मुंडेंनी पळीत घेतलं वैजनाथाचं दर्शन, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, मंत्री अदिती तटकरेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध, शनिवारी केस कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी. वाल्मिक कराड मकोकाचा आरोपी, जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, सीआयडीचं कोर्टात उत्तर. आका काही पण करू शकतो, 17 मोबाईल वापरायचा, ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा, आमदार सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. माझी खुली किताब, मंजिली कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन, वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर बजरंग सोनवणेंचं प्रत्युत्तर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात असल्याची चर्चा, आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार, 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत होणार, 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन. अजित पर्व, दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव.
मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम. अजित पवार यांनी मंगळवारी बोलवलेल्या बैठकीलाही भुजबळांची गैरहजेरी. शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात भुजबळ हजर राहणार का याकडे लक्ष. 3 मार्चला सरकारचं अधिवेशन सुरू होणार तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. मुक्तागिरी बंगल्यावर मंत्री गुलाबराव पाटलांचे बॉडीगार्ड आणि पोलिसात झटापट. शिवसेनेच्या बैठकीनंतर बाहेर येताना गुलाबराव पाटलांच्या बॉडीगार्डने सगळ्यांना बाजूला केलं. बॉडीगार्डचा हात पोलिसांना लागल्यानं झटापट. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त निवडीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे. मंत्रिपरिषदेची मान्यता. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय. इंदिरा गांधी मोठ्या नेत्या पण त्या काळात आमच्यासाठी व्हिलन. इमर्जन्सी चित्रपटावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श बँकेतील 202 कोटींच्या घोटाळा प्रकरणी इम्तियाज जलीलांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारण्याच्या कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक. बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल रद्द. दुपारी जवळपास 3 तास वाहतूक ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ. 2024 वर्षात 5 कोटीहून अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच. मुंबईतील शेकडो दैनंदिन प्रवाशांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ. पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज. फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई. नाशिकच्या गोदावरी काठावर 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटींचा आराखडा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. देशभरात 38 लाख टन सोयाबीनची कवडीमोल भावात विक्री. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचा फटका. पुण्यातील इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हातभार लावा. जिल्हाधिकाऱ्यांचं पुण्यातील जनतेला आवाहन. आरटी 2025-26 साठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू. राज्यभरातील शाळांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली. योजनेतील शाळांमध्ये 27 तारखेपर्यंत अर्ज करता येणार. पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणी खून प्रकरणी तातडीनं कारवाई करा. राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश. तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचेही निर्देश. वाहतूक कोंडीने पुणे जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर. पालिका प्रशासनाकडून ठोस पावलं उचलण्याचा निर्णय. उड्डाणपूल, 4 रेल्वे उड्डाणपूल आणि एका बोगद्यासाठी 1394 कोटींचं पालिकेचं सरकारला पत्र. अवैध वाळू आणि गौण खनिजाच्या उत्खननावर ड्रोनचा वॉच असणार. उमरेड खरांडला अभयारण्यात वाघिणीचा रस्ता अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी. नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील 10 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट. उर्वरित कचऱ्यावर 2026 पर्यंत प्रक्रिया होणार. नागपुरात दररोज साधारण 1300 ते 1400 टन घनकचऱ्याची निर्मिती. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा आता लेखी पद्धतीने होणार. राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून परिपत्रक जारी. गेल्या वर्षीच्या परीक्षेतील गैरप्रकारानंतर निर्णय. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी. देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा. परभणीच्या पाथरीत मनोज जरांगे पाटलांच्या फोटोला दुग्धाभिषेक. मराठा समाजाकडून जरांगेंच्या समर्थनात दुग्धाभिषेक घालत आंदोलन. पाचोऱ्यात मराठा क्रांती मोर्चाचे प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण. परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर आंदोलक ठाम. दुपारी 1 वाजता लॉंग मार्चला सुरुवात होणार. सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबियांचं 32 दिवसांपासून आंदोलन सुरू. भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी गणराज घरत यांची नियुक्ती. गणराज घरत हे भाजप नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचे पुत्र. पुण्यात भाजपच्या संविधान सभा कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची हजेरी. पुढील 2 वर्षात भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेची रक्कम विद्यार्थ्यांना लवकरच मिळेल. उईकेंचं आश्वासन.
सांगलीत आजपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जानेवारीला सोहळ्याला भेट देणार. इगतपुरीत बाबासाहेबांच्या पदस्पर्श दिनानिमित्त लोटला भीम अनुयायांचा जनसागर. समता सैनिक दलाच्या उपस्थितीत अनुयायांकडून बाबासाहेबांना मानवंदना. नागपुरातील रमण विज्ञान केंद्र इथे सायन्स एक्स्पोचं आयोजन. 16 संस्थांचा सहभाग. 19 जानेवारीपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार. शहादा तालुक्यातील फत्तेपूर कुसुमवाडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल यांचा आंदोलनाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक यंत्र बसवण्याची सक्ती. वर्ष उलटूनही ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा नाही. अंबरनाथ पश्चिममधील मैदान वाचवण्यासाठी खेळाडूंचा संघर्ष. इंडोर स्टेडियमसाठी क्रिकेट मैदान अडचणीत असल्याचा खेळाडूंचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील महामार्गांच्या कामामुळे वृक्षांची कत्तल. महामार्ग प्रशासन आणि वन विभागाने वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावं. पर्यावरण प्रेमींची मागणी. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची मोठी आवक. 1 लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला. मिरचीला सध्या 2500 ते 4000 रुपयांपर्यंतचा दर. धुळ्यात रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आर्थिक भार कसा झेपणार, शेतकऱ्यांसमोर सवाल. धुळ्यात सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. तात्काळ बारदान खरेदी करण्याचे मंत्री जयकुमार रावल यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाणांच्या गावातच पिण्याच्या पाण्याची समस्या. नागरिकांना 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा. ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त. मुंबईतील चारकोपच्या अथर्व रुग्णालयात रुग्णांचा गोंधळ. रुग्णांना आयसीयूमध्ये गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना. गोंधळ घालणाऱ्या रुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरातली धक्कादायक घटना. हडवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर 70 वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाण करत लुटलं. दोन्ही आरोपी कल्याण जीआरपी पोलिसांच्या अटकेत. धुळे महापालिकेकडून थकीत कर वसुलीसाठी विशेष 13 पथकांची नियुक्ती. 100% थकबाकी वसूल करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश. कोल्हापुरात मद्यपींनी केएमटी बसवर दगडफेक केल्याचं प्रकरण. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने 4 जणांना ताब्यात घेतलं. बदलापुरात 5व्या मजल्यावरून पडून चिमुकली गंभीर जखमी. बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नागपुरात मकर संक्रांतीनंतरही नायलॉन मांजाची विक्री सुरूच. अंबाझरी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 4 बेड्या ठोकल्या. भिवंडीत टेम्पोची रिक्षाला धडक. रिक्षाचालक किरकोळ जखमी. मिल्लतनगर ममता हॉस्पिटल समोरील टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. उल्हासनगरमध्ये 27 वर्षीय महिलेची पतीविरोधात बलात्कार आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल. माहेरून पैसे आणण्यासाठी सिगारेटचे चटके दिल्याचा महिलेचा आरोप. अंबरनाथमध्ये डीएमसी कंपनी भागात गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या तरुणाला बेड्या. पोलिसांनी गावठी पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसं जप्त केली. बुलढाण्यातील शेगावमधील केसगळती प्रकरण. केसगळती झालेल्यांची संख्या 188 वर. केसगळतीचा शोध अद्याप नाहीच. पुण्यात 23 लाखापेक्षा अधिक रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा जप्त. एकाला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. कोल्हापूरच्या कुवाडमध्ये एटीएम फोडणारी राजस्थानी टोळी जेरबंद. सोशल मीडियावर व्हिडिओ बघून चोरी करणारी टोळी पहिल्याच गुन्ह्यात गजाआड. जळगावात दुचाकीवरील 2 चोरट्यांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न. महावीर कॉलनी परिसरातली घटना. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम. शेतकरी हतबल. पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी. गोंदियात ढगाळ वातावरणानं रब्बी धोक्यात. गहू, हरभरा, तुरीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढल्यानं शेतकरी चिंतेत. राजू शेट्टींनी केंद्रीय जलमंत्री CR पाटील आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष मुकेश कुमार यांची भेट घेतली. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी. बीडच्या परळीतील बाजारपेठा 2 दिवसानंतर सुरळीत. वाल्मिक कराडच्या समर्थनात परळीतील बाजारपेठा बंद होत्या.
कोल्हापुरात रंकाळ तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज. रंकाळ तलावात कपडे न धुण्याचे सक्त आदेश. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार. जालन्यात रेल्वे संघर्ष समितीचं धरणे आंदोलन. जालना जळगाव, जालना खामगाव या रेल्वे मार्गांना केंद्रीय अर्थसंकल्पात निधी देण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील बोंगवली फाटा ते माहूरखिंड रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं. रस्त्याच्या कामात कमी दर्जाचं सिमेंट वापरलं जात असल्यानं नागरिक आक्रमक. नांदेडच्या वाटेगावमध्ये पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. पुलाला मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त. छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांसोबतच्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान. तोरेसनंतर फसवणुकीचा आणखी एक घोटाळा उघड. मनीएज कंपनीकडून 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक. मनीएज कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल. उत्तराखंडमधील देहरादून शहरात ठिकठिकाणी पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जम्मू काश्मीरच्या दोडामध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी तर हिमाचल प्रदेशात देखील बर्फवृष्टी. इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती. इजिप्त आणि कतारच्या पुढाकारानं वाटाघाटी. इस्रोची मोठी कामगिरी. अंतराळात डॉकिंग यशस्वी. 2 अंतराळयानांना यशस्वीरित्या डॉक करणारा भारत चौथा देश. अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम. विविध ठिकाणाहून दुधाचे 1062 नमुने घेतले. नामांकित कंपन्यांच्या दुधाचे 680 आणि सुट्या दुधाच्या 382 नमुन्यांचा समावेश.